मकोका हा शब्द मागच्या काही दिवसांपासून आपण सर्वांनीच ऐकला असेल। तुमच्या सर्वांच्याच कानावर मकोका हा शब्द पडलाच असेल, परंतु आज या शब्दाची सर्वाधिक चर्चा झाली। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील 7 आरोपींवर ऑलरेडी मकोका लावण्यात आला होता। त्यानंतर वाल्मिक कराड जो खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी आहे, त्याच्यावर देखील मकोका लावला जावा अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबियांकडून आणि विरोधकांकडून केली जात होती। त्यानंतर आज वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे आता असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मकोका म्हणजे काय, त्यामध्ये किती वर्षांची शिक्षा होते, तसंच मकोका कोणावर लावला जातो, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील। आज आपण या व्हिडिओ मधून मकोका म्हणजे काय आणि जे अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट, म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा। राज्य सरकारनं मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा कायदा आणला होता। त्याच धर्तीवर 1999 मध्ये मकोका कायदा बनवण्यात आला। संघटित गुन्हेगारीला आळा घालणं हा कायद्याचा प्रमुख उद्देश आहे। मकोका अंतर्गत कारवाई केलेला खटला हा विशेष न्यायालयात चालवण्यात येतो। ही कारवाई कोणावर केली जाते? खंडणी, हप्ता वसुली, खंडणीसाठी अपहरण करणं, सुपारी देणं, खून करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर किंवा टोळींवर मकोका लावला जातो। मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक जणांची टोळी असावी लागते। टोळीतील एकट्या गुन्हेगारानं किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो। तसंच गुन्हेगारांवर 2 किंवा 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणं आवश्यक असतं। मकोका लावण्याचा अधिकार कोणाला असतो? ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडतो तेथील अंमलदार, संबंधित गुन्हेगार किंवा त्याच्या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवला जातो। शहरी भागात अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागात स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो। अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर गुन्हेगारांवर संबंधित प्रकरणांमध्ये मकोका लावला जातो। एखाद्या गुन्हेगारावर किंवा टोळीवर मकोका लावल्यावर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी, तर ग्रामीण भागात डीवायएसपी पदाचा जो दर्जाचा अधिकारी असतो तो करत असतो। 6 महिने यामध्ये जामीन मिळत नाही। गुन्हेगार किंवा टोळीवर मकोका लागल्यावर 80 दिवसापर्यंत पोलिसांना आरोपपत्र दाखल करता येतं। तसंच गुन्हेगारांना 6 महिने जामीन मिळत नाही। इतकंच नाही तर गुन्हेगारांना पुढे सुद्धा जामीन मिळणं कठीण होतं। यामध्ये शिक्षा किती असते? मकोका अंतर्गत किमान 5 वर्ष ते जन्मठेप शिक्षा मिळू शकते। त्यासह किमान 5 लाखांपर्यंतचा दंड असतो। तसंच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। सध्या वाल्मिक कराडवर मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याचा पाय जो आहे तो आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतं। त्यातच SIT कोठडी जी आहे ती त्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात काय नवीन अपडेट येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।